दिवाळीचे दिवे आता शांत झाले होते, पण घरात अजूनही फराळाचा गोड सुगंध दरवळत होता। नातू अंगणात खेळत असताना अचानक थांबला। दिवाळी संपल्याचे त्याला उदास वाटत होते। तो आजोबांजवळ आला आणि म्हणाला, आजोबा, दिवाळी तर संपली, आता पुढची दिवाळी कधी येणार? बघ बाळा, दिवाळी संपली तरी तिने दिलेला प्रकाश आणि तिच्या सुंदर आठवणी आपल्या मनात नेहमी तेवत राहतात। चल, आपण या दिवाळीत काय काय पाहिलं ते आठवूया, म्हणजे तुला कळेल दिवाळी फक्त एक सण नाही, ती आपल्यासाठी एक आठवणींचा उत्सव आहे। बघ बाळा, दिवाळीची सुरुवात झाली वसुबारसीने। आठवतंय का? कामधेनू गायीची ती अद्भुत कथा, जिने आपल्याला निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवलं। आपण शिकलो की आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आदर करायला हवा। मग आला धनत्रयोदशीचा दिवस। धन्वंतरी देवाच्या जन्माची गोष्ट ऐकली आपण। ती आपल्याला सांगते की आपले आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे। आरोग्य जपले तरच सर्व धन उपयोगाचे। तिसरा दिवस होता नरक चतुर्दशी। श्रीकृष्णाने नरकासुराला मारून वाईटावर चांगल्याचा विजय कसा मिळवला हे पाहिलं आपण। वाईट गोष्टी दूर करून नव्या चांगल्या गोष्टींना सुरुवात करण्याचा हा दिवस। आणि मग आली ती भव्य संध्याकाळ, लक्ष्मीपूजन। समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी कशी प्रकट झाली हे आठवते? ती आपल्याला शिकवते की संपत्तीचा आदर केला आणि ती योग्य प्रकारे वापरली तर घरात नेहमी समृद्धी येते। पुढचा दिवस बलिप्रतिपदा। राजा बळीने आपले वचन पाळण्यासाठी कसे सर्वस्व दान केले ते पाहिलं आपण। वचन पाळणे आणि निष्ठेने वागणे किती महत्वाचे आहे हे त्यातून शिकलो। त्यानंतर आपल्या बहीण भावाचा प्रेमाचा दिवस, भाऊबीज। आठवतंय का? भावाने बहिणीला दिलेले ते सुंदर वचन की तो नेहमी तिच्या पाठीशी उभा राहील आणि तिचे रक्षण करेल। हे नातं आपल्यासाठी खूप खास आहे। गोष्ट सांगून आजोबा थांबले। नातूचे डोळे आनंदाने चमकत होते। त्याला दिवाळीचे सर्व महत्त्व एका सुंदर धाग्यात गुंफलेले दिसले। आजोबा, म्हणजे दिवाळी फक्त फटाके आणि मिठाई नाही, तर ती आपल्याला खूप काही शिकवते। प्रेम करायला, आरोग्य जपायला, चांगले काम करायला, वचन पाळायला आणि एकत्र राहायला। आजोबांच्या चेहऱ्यावर स्मित आले। अगदी बरोबर बाळा, दिवाळी आपल्याला हेच शिकवते की जीवनात कितीही अंधार असला तरी आपल्या मनात नेहमी आशेचा दिवा तेवत ठेवावा। एकत्र कुटुंबात राहून, एकमेकांना मदत करून आणि चांगल्या मूल्यांची जपणूक करून आपण नेहमी आनंदी राहू शकतो। या आठवणींचा प्रकाश आपल्या सोबत नेहमी राहील। मी पण आता पुढच्या दिवाळीची वाट पाहीन। पण आजोबा, आता पुढे काय? आता आपण तुळशी विवाह पाहूया। दिवाळी जरी संपली असली तरी काही शुभ कार्यांची सुरुवात अजून बाकी आहे। चल तर मग तुळशीच्या लग्नाची तयारी करूया। काय मग, तुम्ही आजोबा नातू आणि दिवाळीच्या गोष्टींचा आनंद घेतलात का? आज आपण आपल्या आजोबा नातू आणि दिवाळी या सीझन मध्ये दिवाळीचे सर्व दिवसांची उजळणी केली, त्यांचा मागची गोष्ट जाणून घेतली। या गोष्टीतून आपण हे शिकतो की दिवाळी म्हणजे फक्त एक सण नाही, तर ती आपल्याला प्रेम, त्याग, स्वच्छता, आदर, बंधुप्रेम आणि एकतेचे बळ शिकवणारा, आठवणींच्या प्रकाशाचा आणि मूल्यांचा उत्सव आहे। तुम्हाला आजोबांची ही दिवाळी स्पेशल उजळणी कथा आवडली का? आवडली असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईक, मित्रमैत्रिणी सर्वांना सांगा। आपला आजोबांच्या गोष्टीचा परिवार आता वाढत आहे, त्यात सगळ्यांना सामील करण्यासाठी तुमचा सुद्धा खारीचा वाटा असू द्या। गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच अजून सुंदर, मनाला भिडणाऱ्या आणि शिकवण देणाऱ्या गोष्टींसाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो सुद्धा नक्की करा। आणि हो, उद्या आपण आपल्या दिवाळी सीझनच्या शेवटाकडे वळणार आहोत। पुढील एपिसोड मध्ये आपण तुळशी विवाह आणि देव दिवाळीचे महत्त्व जाणून घेणार आहोत। हा एक असा दिवस आहे जिथून शुभ कार्यांची सुरुवात होते। भेटू उद्याच्या शेवटच्या आणि खास गोष्टीत। तोपर्यंत आनंदी राहा, प्रेमाने नाती जपा आणि या दिवाळीच्या सुंदर आठवणींचा प्रकाश मनात तेवत ठेवा।